आंबेगाव तालुक्यातील घोहे बुद्रुक येथील अश्विनी तानाजी वाळकोळी आणि तिची 2 लहान मुले अक्षदा व कार्तिक यांच्या मृत्यूप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक 4 रोजी रात्री पती, सासू, दीर आणि जाऊ अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अश्विनी वाळकोळी यांच्या आई मंगल देवराम भांगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी तानाजी वाळकोळी वय 28, अक्षदा तानाजी वाळकोळी वय 5 आणि कार्तिक तानाजी वाळकोळी वय 3 यांच्या मृत्यूप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी मंगल भांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अश्विनी यांना त्यांचे पती तानाजी शंकर वाळकोळी, सासू सीताबाई शंकर वाळकोळी, दीर शिवाजी शंकर वाळकोळी आणि जाऊ सुनीता शिवाजी वाळकोळी हे कौटुंबिक कारणावरून वारंवार त्रास देत होते. त्यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच अश्विनी यांच्या मुलांनाही त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कथित छळाला कंटाळून अश्विनी वाळकोळी यांनी आपल्या मुलगी अक्षदा आणि मुलगा कार्तिक यांच्यासह करवंदेदारा परिसरातील गावाच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार करीत आहे.